पॅटर्न काय असतो त्याप्रमाणे आत्ता 2 महिने तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे आणि बरोबरच तुम्हाला हे अभ्यास केल्यानंतर पेपर कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचा आहे या सर्व गोष्टीविषयी आपण माहिती पाहूया आणि हळूहळू तुम्हाला पूर्ण पेपर 80 मार्कचा पेपर दाखवणार आहेत आणि तुम्हाला किती आणि एक ठरवलेला अभ्यासच करायचा आहे. खूप सारा अभ्यास करून काही गरज नाहीये की तुम्हाला खूप पूर्ण पाठांतर केलं, पूर्ण रट्टा मारला आणि तुम्हाला 80 पैकी 80 मार्क पडतील असं नाही. त्यामुळे तुम्हाला गरजेचं आहे तेवढाच अभ्यास करणे गरजेचे आहे. म्हणजे तेवढाच अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील. बरोबरच तुम्हाला काही गोष्टी लिहायच्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला ते मार्क तुम्हाला चांगले मिळतील. तर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता आपण बोलत आहोत हिंदीच्या पेपर विषयी. तर हिंदीचा पेपर तुम्ही देणार आहात तो असतो 80 मार्कचा. तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या कर्सरकडे लक्ष देऊ शकता. तर 80 मार्कचा असतो आणि त्यामध्ये तुमचा हा पेपर जो दाखवत आहे मी 2024-25 म्हणजे मागच्या वर्षी जो पेपर झालेला आहे तो मी तुम्हाला इथे दाखवत आहे. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्हाला टाइम असतो हा 3 तासाचा तुम्हाला टाइम दिलेला असतो 80 मार्कच्या पेपरसाठी. पहिली गोष्ट काय करायचं आहे तुम्हाला पेपरला बसल्यानंतर काय करायचं असतं की सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहायची आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय दिलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला पाहायचं आहे अगोदरच्या 5 मिनिटांमध्ये. काही काही विद्यार्थी काय करतात जसं प्रश्नपत्रिका पडली पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतात. ठीक आहे तसंही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर तुम्हाला एकदा प्रश्नपत्रिका पाहून जर घेतली तर समजतं की आपल्याला किती प्रकारे गोष्टी लिहिता येऊ शकतात. तो एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि तसं तुम्ही पेपरला सुरुवात करता. तर सर्वात अगोदर काय करायचं आहे पेपर तुम्हाला 80 मार्कचा 5 मिनिटात एक डोळ्याखालून घालायचा आहे आणि तुम्हाला पाहायचं आहे की तुम्हाला कोणकोणते प्रश्न येऊ शकतात. अशा प्रकारचं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर काय करणार प्रश्न क्रमांक 1 पासून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही इथे पाहू शकता. तुम्हाला इथं प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ जो दिलेला असतो 1 ए इथं दिलेला आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ऑलरेडी हिंदीच्या पेपरमध्ये ज्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात, जे धडे तुम्ही शिकलेले आहात, जे प्रकरण तुम्ही पाहिलेले आहेत, त्यावरीलच हा एक उतारा तुम्हाला इथे भेटतो. तो तुम्हाला ऑलरेडी इथे दिलेला असतो, हा लिहून दिलेला तुम्ही पाहू शकता. आता याच उतार्यावर तुम्हाला खालील क्वेश्चन आन्सर लिहायचे आहेत. तर ह्या उतार्यावर तुम्हाला 8 मार्कचे क्वेश्चन विचारले जातील. तुम्ही पाहू शकता हे साधे साधे क्वेश्चन तुम्हाला इथे विचारलेले असतात आणि हे तुम्हाला गाळेल जागा वगैरे असे तुम्हाला तिथे शोधून लिहायचे असतात. आता खूप इम्पॉर्टंट म्हणजे इथे पाहू शकता समानार्थी शब्द लिहायचा आहे. रुग्णालय शकले या गोष्टीचा गद्यांश में उल्लेखित इंग्रजी शब्द लिखे. ह्या उत्तरामध्ये इंग्रजी शब्द कोणत्या शब्दांचा उल्लेख केला आहे ते तुम्हाला लिहायचे. हे तुम्ही ह्या उत्तरामध्ये पाहूनच तुम्ही लिहू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त उत्तरे वाचून जायचे आहे त्याच्यावर क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतात हे तुम्हाला पाहून जायचं आहे तुमच्या हिंदीच्या पेपर मधले. जास्त काही तुम्हाला इथे बाहेरचं विचारलं जात नाही. तुमच्या समोर उत्तरा दिलेला आहे आणि त्यामधूनच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत. ते उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्हाला अगोदर इथे करायची आहे तुमच्या पेपरच्या अगोदर. एक इथे इम्पॉर्टंट प्रत्येक उतार्या किंवा एका कवितेनंतर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन असा विचारला असतो सार्वजनिक रुग्णालयों की स्थिति के बारे में 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. तर जेव्हाही तुम्हाला असा प्रश्न येतो की अपने विचार लिखिए म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला लिहायचं आहे. सार्वजनिक जे रुग्णालय आहेत हॉस्पिटल आहेत त्यांच्याविषयी. या केसमध्ये तुम्हाला काहीतरी एक स्टोरी बनवायची आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला जो अनुभव मिळालेला आहे म्हणजे हॉस्पिटलचा वगैरे ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे. तुम्ही हे करू नका की तुम्ही उतार्यामधल्या गोष्टी उचलून तुम्ही खाली त्याच्यामध्ये लिहिल्या तर तुम्हाला मार्क मिळतील. इथे त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यामुळे ते सुद्धा प्रिपेअर करा. पहिली गोष्ट प्रत्येक चॅप्टर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही प्रत्येक चॅप्टर विषयी तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदीचा चॅप्टर सर्व माहित असणे गरजेचे आहे. त्यावरून तुम्ही ह्या गोष्टी लिहू शकता. परंतु हे क्वेश्चन सोडायचे नाही. एकही क्वेश्चन तुम्हाला सोडायचा नाही. प्रत्येक क्वेश्चन तिथे लिहून यायचं आहे. काही ना काही तुम्हाला वाटतं ते तुम्हाला तिथे लिहून यायचे. त्यामुळे ते क्वेश्चन सोडायचे. त्यानंतर तुम्ही पहिल्या प्रश्नामध्ये जर बी पाहिला तो सुद्धा तुमच्या हिंदीच्या पुस्तकामधलाच एक उत्तर दिलेला असेल आणि त्यावरील प्रश्न तुम्हाला इथे विचारले तो सुद्धा 8 मार्कला इथे तुम्हाला दिलेला असतो. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तेच हे बॉक्स टाईप दिलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे सुद्धा 25 ते 30 शब्द मी आपने विचार लिखे. ओके म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला स्वतः काय वाटतं हे सुद्धा तिथं विचारलं आहे. त्याच्यामुळे ते क्वेश्चन तुम्हाला सोडायचे नाही ते सुद्धा लिहायचे आहे जेणेकरून तुमचं प्रत्येक मार्क ना मार्क इथे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळवायचे असतील तर प्रत्येक क्वेश्चन अटेंड करणे गरजेचे आहे. जरी तुम्हाला त्याविषयी जर माहित नसेल जास्त पण तुम्ही अटेंड करायचा प्रयत्न नक्की करा. जर तुम्ही खाली सोडून आले तर तुम्हाला कोऱ्या कागदाला कोणीही मार्क देत नाही. तर तुम्ही काहीतरी कोऱ्याचा काळा करून आला तर तुम्हाला तिथे मार्क भेटू शकतात. परंतु कोऱ्या कागदाला कोणीही मार्क देत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते लिहून येणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न अटेंड करा आणि प्रश्नांची
जे प्रश्न क्रमांक आहेत ते सुद्धा टाकणे खूप गरजेचे आहे, बरोबर टाकणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलं प्रश्न क्रमांक सी, अपाठित म्हणजे बाहेरचा हा प्रश्न आहे, म्हणजे जो पुस्तकाच्या बाहेरचा हा तुम्हाला प्रश्न येईल, तो उत्तर येईल आणि त्यावरील तुम्हाला हे उत्तर लिहायचे आहे. हे सुद्धा खूप इझी आहे, तुम्हाला याच्यामध्येच हे जे दिलेलं आहे त्याच्यामध्येच तुम्हाला ते उत्तर मिळून जातील. त्यानंतर पाहिलं विभाग 2, पद्य विभागाचा हा प्रश्न असेल, याच्यामध्ये कविता वगैरे तुम्हाला दिल्या जातील. यामध्ये सुद्धा सुद्धा तुम्हाला धड्यातली कविता दिलेली आहे, ती 6 मार्कसाठी आहे. दुसरा प्रश्न हा 12 मार्कसाठी आहे, त्याच्यामध्ये 2 कविता देतील, एक कविता ही 6 मार्क आणि दुसरी कविता 6 मार्क. तर यामध्ये तुम्ही पाहिलं इथे सुद्धा तुम्हाला तुमचे विचार इथे विचारलेले असतात, बरोबर. तुम्हाला गाळेल जागा, समानार्थी विरुद्धार्थी वगैरे असे प्रश्नच इथे विचारले जातात, ते सुद्धा तुम्हाला कवितेमध्ये भेटून जातात. दुसरा प्रश्न सुद्धा 6 मार्कला आहे आणि ते सुद्धा पठित पाद्यांश म्हणजे तुमच्या पुस्तकामधील कविता आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही पाहिलं ना, तर 25 से 30 शब्द में आपने विचार प्रकट करिए, मतलब तुम्हाला तुमचे विचार लिहायचे आहेत प्रत्येक प्रश्नामध्ये, हा उत्तर हे दिसेल. त्यामुळे तुम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे. कोणता जरी एखादा टॉपिक आला तरी तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये म्हणजे जवळपास तुम्हाला 6 ते 7 लाईन तुम्हाला लिहायच्या आहेत. नेहमी 1-2 लाईन जास्तच लिहायचे, जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात. बरोबरच अक्षर चांगले काढणे गरजेचे आहे. एक वेळ असं होतं, तुम्हाला जरी आन्सर करेक्ट येत नसेल, परंतु अक्षर जर चांगलं दिसलं ना, जो पेपर चेकर असतो ना, म्हणजे जो व्यक्ती पेपर चेक करतो, तुम्हाला फुल मार्क देऊन जातो. त्याच्यामुळे खूप चांगले प्रकारे तुम्ही काय करा, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ते अक्षर वगैरे सर्व काढा, अनुक्रमणिका, म्हणजे प्रश्नांची उत्तरे, प्रश्न क्रमांक वगैरे सर्व काही, जेणेकरून जो पेपर चेकर असतो त्याला त्रास नाही झाला पाहिजे. जर तुम्ही त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे खूप पहिल्यांदा तुम्ही 8वा प्रश्न सुरू केला, मग डायरेक्ट 6व्यातला दुसरा, मग तिसऱ्यातला पहिला, ह्या गोष्टी जर त्याने केल्या तर त्याला खूप असं क्वेश्चन पेपर चाळावा लागतो. त्याच्यामुळे जर तो टेन्शनमध्ये राहिला तर तुम्हाला कमी मार्क देऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, सिंपल सरळ एकाखाली एक तुमचे प्रश्नांची उत्तरं लिहायची, जेणेकरून त्याला जास्त त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे ना, तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर तुम्ही पाहिला इथं क्वेश्चन 3 जर तुम्ही 2 पाहिला आपण, इथं 6 मार्क झाला. क्वेश्चन 3 जर तुम्ही पाहिला, पूरक पठण वगैरे दिलेलं आहे, हे 8 मार्कसाठी आहे. पूरक पठण हा तुम्हाला तुमच्या हिंदीच्या पुस्तकामधलंच हे पूरक पठण दिलेलं आहे आणि त्याच्यावरील हे उत्तर आले. इथं पण आपले विचार लिखे, इथं हा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर खालचा प्रश्न सुद्धा नियममध्ये पठित पद्यांश, म्हणजे हे तुम्हाला सुद्धा पाठामधीलच आहे, तुमच्या पुस्तकामधील आहेत. इथे सुद्धा तुमचे स्वतःचे विचार इथं लिहायचे आहेत. तर तुम्ही जर इथं पाहिलं जवळपास 15 ते 20 मार्क हे तुमचे विचार प्रकट करण्यावर आहेत. म्हणजे याचं प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे. हे तुम्ही करून गेला तर तुम्हाला पैकीचे मार्क मिळवता येतील. त्यानंतर इथं पाहिलं भाषा अध्ययन, म्हणजे तुम्हाला हे ग्रामर वगैरे जे आहे हिंदीमधलं, त्याविषयी इथं प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही इथे पाहिलं तर हे भाषा अध्ययन तुम्ही इथे पाहू शकता. ग्रामर खूप इझी इथे ग्रामर दिलेलं आहे. आता हे जे आहे हे PDF वगैरे हे जे सोल्युशन सुद्धा तुम्हाला इथे भेटतं. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देईन, की कुठून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे ह्या क्वेश्चन पेपर, मागच्या वर्षीचा क्वेश्चन पेपर हा इथपर्यंत पोहोचू शकता, हे तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तर तुम्ही तिथून जाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे ग्रामर सुद्धा सॉल्व्ह करू शकता. आता हे तुम्ही पाहिलं, हे ग्रामर वगैरे तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता आणि ह्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं ते सुद्धा मी तुम्हाला खाली लिंक देईल, तिथून तुम्ही पोहोचू शकता. नंतर विभाग 5 जर तुम्ही पाहिला, रचना विभाग, याच्यामध्ये तुम्हाला निबंध वगैरे, पत्रलेखन वगैरे, पत्रलेखन हे तुम्हाला फिक्स एक येत असतं, ते माहीत आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, हे पाठ करत जायच्या असल्या गोष्टी, म्हणजे हे जे पत्र आहे ते कसे लिहायचे हे सर्व गोष्टी तुम्ही पाहून जायच्या, तर तुम्हाला इथं मार्क चांगले मिळतील. तर अशा प्रकारे हे जे 5वा विभाग आहे याच्यामध्ये 26 मार्क दिलेले आहेत तुमचे, तर हे खूप गरजेचे आहे. पत्रलेखन वगैरे करा. त्यानंतर जसं मराठीमध्ये तुम्ही बातमी लेखन वगैरे करता ते सुद्धा इथे असतं. वृत्तांत लेखन पाहू शकता, तेच तुम्हाला इथे. कहाणी लेखन, तुम्हाला स्वतःला कहाणी बनवता आली पाहिजे. इथे गायल जागासारखी कहाणी दिली आहे, तुम्हाला लिहायची आहे. सर्व काही तुमच्या पेपरमध्ये दिलेलं आहे. तुम्ही खूप चांगले मार्क मिळवू शकता तुम्ही स्वतः या गोष्टी केल्या तर. त्यानंतर म्हणजे इथे बातमी, विज्ञापन लेखन करायचं आहे. त्यानंतर निबंध लेखन करायचं आहे, तुम्ही पाहू शकता. ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता. त्या सर्व गोष्टी इझिली तुम्ही सुद्धा करू शकता. एक गोष्ट म्हणजे पेपरला बसल्या खूप शांतपणे पेपर लिहायचा आहे. खूप जास्त काही विचार नाही करायचा. पेपरच्या अगोदर जाण्यापूर्वी पेपर पॅटर्न कसा आहे हे आपण इथं पाहिलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे झाली, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, तिथून सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे काय होईल की तुम्हाला बऱ्यापैकी मार्क मिळवण्यास, म्हणजे खूप चांगले मार्क मिळवण्यात यामधून मदत होईल. तर तुम्हाला अजून सुद्धा पेपर जर तुम्हाला पाहायचे असेल, डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला पाहायचे असेल, म्हणजे घ्यायचे असतील, तर
तर तुम्ही काय करा, टेलिग्रामची एक लिंक दिलेली आहे मी आपण डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून मी तुम्हाला मागच्या वर्षीचे पेपर असतील ते तुम्हाला तिथे शेअर करेल. त्याच्या लिंक तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून तुम्ही सर्व काही पेपर मागच्या वर्षी प्रत्येक विषयाचे पेपर तुम्ही पाहू शकता. तर आपण असंच भेटूया अजून एका पेपर म्हणजे आपण अजून दुसऱ्या विषयांचे पेपर पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील.